नमस्कार, मी प्रतीक्षा तुमचं माय महानगर लाईव्ह मध्ये स्वागत करते। आताची सर्वात मोठी बातमी म्हणजे उद्धव ठाकरे जे आहेत ते राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थावर आलेले आहेत। आपण आता दादरमध्ये आहोत, शिवतीर्थावर आहोत आणि उद्धव ठाकरे गेल्या 15 मिनिटांपासून शिवतीर्थावर आहेत आणि त्या राज ठाकरेंची भेट घेतली आहे त्यांनी आणि ते राज ठाकरेंसोबत चर्चा करत आहे। असं म्हणत आहेत की आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांसंदर्भात चर्चा होत असल्याचं सांगितलं जात आहे आणि ठाकरे बंधूंच्या या भेटीमुळे सध्या राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे। या भेटीमागचं नक्की कारण काय अजून अद्याप समजलेलं नाहीये, पण महानगरपालिका निवडणुकांवरती चर्चा होण्याची संभावना व्यक्त केली जात आहे। तर उद्धव ठाकरे सध्या शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत आणि शिवतीर्थावर त्यांनी धडक मारलेली आहे। सुमारे 15 ते 20 मिनिटं झालं त्यांची जी बातचीत आहे राज ठाकरेंसोबत सुरू आहे आणि सध्या मागील काळात जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील भेटींचा थोडा आढावा घेतला तर ठाकरे बंधू हे नेहमीच चर्चेत राहिलेले। 2005 पर्यंत ते शिवसेनेत एकत्र होते, पण राज ठाकरेंनी 2006 मध्ये मनसेची स्थापना केल्यानंतर राजकीय मतभेद वाढले आणि त्यानंतर दोघे एकमेकांपासून दुरावले गेले। आता या सगळ्या पार्श्वभूमीवर पाहता मागील गणपती जेव्हा आगमन सोहळा होता, गणपती जेव्हा राज ठाकरेंच्या घरी विराजमान झालेले तेव्हा राज ठाकरेंनी भेट दिली होती आणि त्याच्या आधी जेव्हा राज ठाकरेंचा वाढदिवस होता तेव्हा उद्धव ठाकरेंचा जेव्हा वाढदिवस होता तेव्हा राज ठाकरे देखील त्यांच्या दोघांमध्ये भेट झालेली आणि यानंतर आपण इथे पाहू शकतो की आता सध्या शिवतीर्थावर आहोत आणि उद्धव ठाकरे हे सध्या राज ठाकरेंसोबत चर्चा करत आहेत आणि मागील 15 ते 20 मिनिटांपासून त्यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे आणि सध्या युतीच्या चर्चेला सध्या वेग आपल्याला वाढताना पाहायला मिळतो सध्या। आणि शिवतीर्थावर आल्यानंतर राजकीय वर्तुळात देखील खळबळ उडालेली आहे। सध्या राजकारणात ही या दोघांची भेट ही खरंच वेगळं वळण घेऊ शकते का? आत्ताचा महत्वाचा मुद्दा काय? आपल्याला हे तर्कवितर्क लावले जात आहेत, अशा अनेक महापालिका निवडणुकांवरती घेतले जातात असं आपण म्हणू शकतो। तर फक्त उद्धव ठाकरेच नाही तर संजय राऊत, अनिल परब हे देखील या भेटीमध्ये सामील आहेत, हे देखील आलेले आहेत आणि मागील अर्धा तासांपासून ही भेट सुरू आहे। आतापर्यंत कोणतीही अधिकृत माहिती समोर नाही आली आहे, पण महाराष्ट्रातील युती किंवा विरोधकांच्या रणनीतीशी निगडीत ही चर्चा असण्याची शक्यता आपल्याला ही वर्तवली जाते। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे खरं तर यांच्यामध्ये युती पुन्हा एकदा होऊ शकते का असा प्रश्न देखील उपस्थित केला जातो। विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र आले तर नंतर काय होईल की महाविकास आघाडीशी युती झाल्यानंतर त्यांचे संबंध दोन्हीकडून चांगले होतील। 2024च्या या लोकसभा निवडणुकीनंतर आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट असल्याने कदाचित मनसे महाविकास आघाडीला एकत्र युती होण्याची चर्चा देखील चर्चेला वाव आलाय। संजय राऊत हे सध्या शिवसेना उभाटा पक्षाचे प्रमुख वक्ते आहेत। हे नेहमीच राजकीय मुद्द्यांवरती आक्रमक असतात आणि आक्रमक भूमिका घेतच असतात। अनिल परब देखील माजी मंत्री हे महसूल प्रमुख आहेत आणि जे पक्षाच्या संघटनात्मक कामकाजावर महत्वाची भूमिका बजावतात। या दोघांची ही उपस्थिती इथे असल्यामुळे केवळ ही वैयक्तिक नसून सध्या पक्षीय पातळीवरची असल्याचे सूचित केले जात आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणासाठी ही महत्वाची बैठक आणि निर्णायक राहील। त्यांनी जी घेतलेली भूमिका असेल यानंतरची ते निर्णायक राहील असं आपण हे सांगू शकतो। बाळासाहेब ठाकरेंच्या वारसावर दोन्ही पक्ष जर एकत्र आले तर ही यशस्वी भेट आणि विरोधकांना जे सत्ताधाऱ्यांना आहेत मोठा धक्का देखील बसू शकतो। तर या संदर्भात सध्या पुढील काय अपडेट्स आहेत आम्ही तुम्हाला देतच राहू। सध्या या राजकारणात काय होणार आहे किंवा या दोघांच्या भेटीचं कारण काय आहे आम्ही या संदर्भात अपडेट्स तुम्हाला देतच राहू। तुर्तास इथेच थांबते। कॅमेरामॅन अजय सोबत मी प्रतीक्षा, मुंबई।